लातूर शहरात धक्कादायक घटना। पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर किरकोळ वादातून विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून। या हल्ल्यात 3 विद्यार्थी गंभीर जखमी। परिसरात एकच खळबळ। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, तपास सुरू। मृत विद्यार्थी विक्रम पांचाळ, 2 आरोपी ताब्यात, अधिक तपास सुरू। पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून या घटनेत इतर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी औसा रोड परिसरात घडली। मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ, वय 21, राहणार कुंभारवाडी, तालुका रेणापूर असे आहे। तो अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता। हा वाद मिटवण्यात आला होता, मात्र सायंकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले। आरोपी विद्यार्थ्याने आपल्या मित्राला घटनास्थळी बोलावून घेत विक्रम पांचाळ याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यामध्ये विक्रम याचा जागीच मृत्यू झाला। भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या आदित्य भारत सगरे, सुजल बलभीम रेड्डी आणि शंतनू माणिक परांडे हे 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे। या प्रकरणातील 3 आरोपींपैकी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।